जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सर्वांना नमस्कार. आपण आज 12व्या प्रकरणात प्रवेश करणार आहोत. ह्या 12व्या प्रकरणाचं नाव आहे महासमाधी. महासमाधी. बाबा बेलसरे व्यक्त करत आहेत. शेवटची दत्त जयंती. शेवटची दत्त जयंती. दिवस भराभर जात होते. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आली. त्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होता. श्री महाराजांना सकाळपासून फार जोराचा दमा लागलेला होता. तरी ते संध्याकाळी दत्त मंदिरात गेले. जन्म झाल्यानंतर बाळंभट तीर्थ देण्यासाठी पुढे आले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, बाळंभट, अशीच भगवंताची सेवा करीत जा. तुमच्या हयातीत तुम्हाला काही कमी पडायचे नाही. यावर बाळंभट म्हणाले, महाराज, आपण असल्यावर मला कमी कसे पडेल? यावेळी श्री महाराज बोलले, कुणास ठाऊक मी किती दिवस आहे. रामाने बोलावले की मी जाणार. या सुमारास श्री महाराजांचा देह फार थकत चालला होता. आजची स्थिती उद्याला नव्हती. जवळ राहणाऱ्या आणि सूक्ष्मपणे पाहणाऱ्या माणसांच्या लक्षात ही गोष्ट आली होती. डॉक्टर गोपाळराव जोशी यावेळी तेथेच होते. त्यांनी श्री महाराजांची छाती तपासून पाहिली होती. हृदयाची विलक्षण धडधड चाललेली त्यांना आढळली. परंतु श्री महाराज 4-8 दिवसात देह ठेवतील ही कल्पना कोणालाही आली नाही. त्यांचा आहार आधीच थोडा असे, त्यात दमा फार जोर करू लागल्याने खाणे आणखीच कमी झाले. दिवसांतून 1-2 वेळा थोडीशी लापशी ते घेऊ लागले. पायांवर पुष्कळ सूज असून उभे राहण्यास त्यांना त्रास होई. एक दिवस अंधार पडून गेल्यावर ते राम मंदिरात परत आले आणि जाऊन पलंगावर पडले. तेव्हा दारापाशी डॉक्टर कुर्तकोटी हात जोडून उभे होते. त्यांना आत येण्यास सांगून दार लावण्यास सांगितले आणि श्री महाराजांनी जवळजवळ तासभर आपल्या आयुष्याची रूपरेखा त्यांना सांगितली. ती सांगून संपल्यावर श्री महाराज म्हणाले, हे पहा, राम किती दयाळू आहे. त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला. पहिल्याने वाटले की आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले. तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचे नामावर प्रेम आहे. माझा आता भरवसा नाही, म्हणून माझ्या मागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावे. हे ऐकून कुर्तकोटी काही बोलले नाहीत व त्यांचा एकांत संपला. दुसऱ्या दिवशी ते आपल्या गावी जाण्यास निघाले. ते नमस्कार करीत असता श्री महाराज इतकेच म्हणाले, नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे. राम तुमचे कल्याण करेल. तर अशा रीतीने महाराज आता 4 महिने महाराज पंढरपूरला राहिले आणि त्यानंतर साधारणतः सप्टेंबरच्या मध्यात महाराज गोंदवले इथं आले. आणि महाराजांच्या सोबत जी मंडळी होती ती मंडळी महाराजांनी एक एक करत पंढरपूरला असतानाच त्यांना आपापल्या घरी जाण्यास सांगितलं होतं. आणि त्यानुसार ती मंडळी घरी गेली आणि 50-60 मंडळींसह महाराज आपल्या गोंदवलेस पंढरपूरहून पुन्हा आले. त्यावेळेला गोंदवल्यामध्ये 400 ते 500 माणसं परगावची वस्ती करून होती. जवळजवळ 5 वर्षापर्यंत ती वस्ती करून होती. ज्यावेळेला महाराज काशी यात्रेला गेली होती त्यावेळेला महाराजांच्या सोबत ही मंडळी आली होती. तशीच ती गोंदवल्यास राहिली आणि ती 4-5 वर्ष राहिली होती. आता एवढ्या सर्व मंडळींची व्यवस्था महाराज करत होते आणि आता आपल्या निर्याणानंतर एवढ्या सर्वांची व्यवस्था करणं नंतर ती व्यवस्था होणं अशक्य हे महाराजांना दिसत होतं आणि त्यामुळे
ठराविक मंडळी ठेवून तिथं महाराजांनी सर्वांना परतीला पाठवलं आणि हे महाराजांनी केलं. आता पुढे दत्त जयंतीचा सोहळा तिथं साजरी झाला आणि त्याच दरम्यान महाराजांची प्रकृती ढासळू लागलेली आहे आणि पंढरपूरमध्येच असताना महाराजांनी श्री ब्रह्मानंदांना सुद्धा महाराजांनी सर्व उपदेश केलेला होता आणि त्यांना पूर्ण कल्पना दिली होती की आता त्यांचं देहातील कार्य हे लवकर संपुष्टात येणार आहे आणि पुढील मार्गदर्शन त्यांनी श्री ब्रह्मानंदांना जवळजवळ 1.5 तासभर केलेलं होतं आणि त्याचप्रमाणे आता गोंदवल्यास आल्यानंतर डॉक्टर कुर्तकोटी यांनासुद्धा महाराजांनी सर्व काही पुढील मार्गदर्शन केलेलं आहे. महाराजांनी त्यांना सांगितलं की आता लवकरच माझं कार्य हे संपुष्टात येणार आहे, तर माझ्या पश्चात त्यांनी गोंदवले इथं राहावं हे त्यांनी कुर्तकोटी यांना सांगितलं आणि त्याचप्रकारे ते आपल्या गावी जायला निघाले. तेव्हा त्यांनी जे दत्त जयंतीचा सोहळा झाल्यानंतर डॉक्टर कुर्तकोटी गावी जायला निघाले तेव्हा महत्त्वाचा त्यांनी संदेश दिला आहे की नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे. राम तुमचे कल्याण करेल. तर आता इथे महाराजांनी खूप मोठं सूत्र दिलं आहे की नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, घरातल्या दारातल्या जगातल्या सर्व, आणि आपण स्वतः देखील येतो. त्यामुळे आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो, तर इतरांना आपण रोखू शकत नाही, पण आपण स्वतः आड येत असू तेवढं बाकी आपल्या हाती आहे की आपण ते रोखू शकतो आणि आपण आपलं कार्यभार आपण नामाला इतरांच्या नादी न लागता, आपण स्वतःच्याही आड न येता आपण नामसाधना ही अखंड चालू ठेवली पाहिजे. हा संदेश महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटी यांना दिला. पुढे सांगतायत की गायींवरील प्रेम. श्री महाराजांचे गायींवर फार प्रेम होते. एका रामनवमीला संध्याकाळचे वेळी श्री महाराज राम मंदिरात उभे होते. बापूसाहेब माने यांच्याशी काहीतरी बोलणे चालू होते. इतक्यात नदीवर पाणी पिऊन गायी मंदिरापुढे येण्यास आणि श्री महाराज मंदिराच्या दारात येण्यास एक गाठ पडली. गायींना पाहिल्याबरोबर तर श्री महाराज मंदिराच्या दारात येण्यास एक गाठ पडली. काय सांगतात, नदीवर पाणी पिऊन गायी मंदिरापुढे येण्यास आणि श्री महाराज मंदिराच्या दारात येण्यास एक गाठ पडली. गायींना पाहिल्याबरोबर त्यांचे प्रेम उचंबळून आले. त्यांनी गायींच्या पाठीवरून हात फिरवला आणि जवळ मंडळी उभी होती त्यांना मळ्यांतून ऊस कापून आणण्यास सांगितले आणि कापून आणलेला ऊस स्वतः श्री महाराजांनी सगळ्या गायींना खावयास घातला. बुधवार तारीख 17 डिसेंबर 1913 मार्गशीर्ष महिन्यात म्हसवडला नागोबाची यात्रा भरते व तेथे पुष्कळ गायी विकण्यास येतात. श्री महाराज बरेच पैसे घेऊन म्हसवडला जाण्यास निघाले. जाता जाता ते बोलले की आता ही अखेरची सेवा आहे. म्हसवडला गेल्यावर त्यांनी पुष्कळ गायी कसायांच्या हातून सोडविल्या व ते सहज हिंडत होते. इतक्यात त्यांनी एक बैल पाहिला. त्याची किंमत विचारित असता तेथील लोक म्हणाले, महाराज, हा बैल चांगला नाही, याची खोड वाईट आहे. हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो. हे ऐकून श्री महाराज हसले व म्हणाले, तुम्ही सांगता ते खरे असेल, पण मी आहे गोसावी, माझी हानी हा काय करणार? मीच याला विकत घेतो, कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो. हा माझ्या उपयोगी पडेल. त्यांनी तो बैल विकत घेतला व दिवाणसाहेब नावाचे त्यांचे एक शिष्य होते, त्यांच्या घरी दुपारी विश्रांती घेऊन गोंदवल्यास येण्यास निघाले. दिवाणसाहेबांनी नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, दिवाणसाहेब, तुमची आमची ही अखेरची भेट आहे. नामाला विसरू नका. जेथे नाम आहे तेथे मी आहे हे ध्यानात वागवा. तर अशा रीतीने महाराजांनी ही अगदी दत्त जयंतीच्या वेळेला महाराजांना दम्याचा त्रास प्रचंड वाढला होता. पायावरती प्रचंड सूज होती, उभं राहणं कठीण होतं. अशाही अवस्थेत महाराजांनी शेवटची दत्त जयंती साजरी केली. कुर्तकोटींना संदेश दिला, त्यांचं मार्गदर्शन केलं. पुढे
कार्य कसं घडलं पाहिजे आणि कृतकोटींची पण साधना वैयक्तिक कशी झाली पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर महाराजांनी गायींची सुद्धा सेवा केली आणि त्यानंतर बाजार आहे म्हसवडचा, त्या बाजाराला महाराज प्रत्यक्ष स्वतः गेलेले आहेत आणि तिथे महाराजांनी कसायांच्या हातून गायी सोडवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये विशेषतः महाराजांनी एक खोडकर बैल विकत घेऊन आणलाय. तो महाराजांनी त्या कसायांच्या हातून सोडवला आणि तो बैल खोडकर असताना सुद्धा महाराजांनी त्याला विकत घेतलाय आणि गोंदवल्यास घेऊन आलेले आहेत. आता बैल दूधही मिळणार नाही आहे, तर तो बैल नंदी घेऊन आलेत ते आपल्या गोंदवल्यामध्ये. तर हे संतांचं प्रेम आहे की सर्वाभूती एक भगवंत ते पाहतात आणि कोणताही फायदा तोटा ह्याचा विचार न करता संत सर्व भूतांवरती समान प्रेम करतात. हे इथे महाराजांनी त्यांच्या शेवटच्या आचरणात सुद्धा आणि सेवा कार्यामध्ये प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आजही गोंदवले इथं खूप सुंदर गोशाळा आहे. प्रत्येक गाईला नाव ठेवलेली आहेत. खूप सुंदर नंदी आहेत गोंदवलेच्या येथील गोशाळेमध्ये. तर फार तर एक 2-4 गायी देशी नसतील, पण बाकी जेवढा पण गायी आहेत तर त्या 1-2 गायी बहुतेक नसतील, त्या जर्सी वगैरे असतील. बाकी सर्व गायी अगदी जातीवंत देशी गायी आहेत आणि प्रत्येकाला खूप सुंदर सुंदर नावं तिथं आहेत. आणि सुसज्ज अशी गोशाळा गोंदवले इथं आहे. नंदींची वेगवेगळी व्यवस्था आहे, वासरांची व्यवस्था थोडी वेगळी आहे आणि गायींची व्यवस्था आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे महाराजांच्या निर्वाणानंतर इथे 112 वर्ष आहेत. 1913 साली महाराजांचं निर्वाण झालं. त्यानंतरही इतके वर्ष तिथं गायींची सेवा घडणं हे केवढं मोठं कार्य आहे. अर्थात सूक्ष्म देहाने महाराजच सर्व काही करत आहेत, परंतु तिथे जे समर्पित साधक आहेत, जे सेवा देत आहेत, प्रत्येक विभागामध्ये त्या साधकांचं तितकंच कौतुक आहे. आणि अर्थात महाराज त्यांना तेवढे अनुभवच देत आहेत की ते तेवढी सेवा करत आहेत सगळं. त्यामुळे सर्वच काही महाराजच करत आहेत आजही. तरीसुद्धा साधकांचं सुद्धा खूप अनमोल तिथं योगदान आहे. पुढे सांगतायत, गुरुवार तारीख 18 डिसेंबर गुरुवारी सकाळी शौच मुखमार्जन झाल्यावर श्री रामरायाच्या दर्शनास श्री महाराज आले. दम्यामुळे सगळी रात्र उभे राहून काढल्याने त्यांच्या पायाची सूज जास्तच वाढली होती. चालण्यासही त्यांना श्रम होत होते. रामाला नमस्कार केल्यावर आपण सिंहासनावर बसून लोकांना त्यांनी बसण्यास सांगितले. त्यांनी बोलण्यास आरंभ केला आणि 10-15 मिनिटांत सर्व स्त्री पुरुषांनी मंदिर भरून गेले. बसलेल्या मंडळींकडे त्यांनी एकदा नजर टाकली. ते जरासे हसले आणि जणू काही गमतीने गप्पा चालाव्यात अशा स्वरात बोलले, बघा रे बुवा, आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे, म्हणून आता रामाची चिठ्ठी आली आहे. मला जाणे जरूर आहे. तुम्ही आनंदाने निरोप द्या. भगवंताच्या नामाला विसरू नका. हेच माझे शेवटचे सांगणे आहे. चमत्कार असा की कितीतरी दिवसांपासून ते आपल्या जाण्याविषयी सर्वांना स्पष्ट सांगित होते, परंतु कुणाला ते खरे वाटलेच नाही. लोक म्हणत, महाराज नेहमीच असे बोलतात. नैमिषारण्यात जाण्याची त्यांची भाषा आज पुष्कळ दिवस आम्ही ऐकत आहोत. बरे, श्री महाराज देखील स्वतःच्या जाण्याविषयी सांगताना इतके हसत खेळत बोलत की ऐकणाऱ्याला त्यांच्या शब्दांचे खरे महत्त्व वाटतच नसे. बाकीच्या लोकांचे राहू द्या, पण डॉक्टर जोशी यांनी हृदय तपासले असता आणि त्याची अवस्था फारच वाईट आढळलेली असून सुद्धा श्री महाराज आता 4-8 दिवसात जाणार हे त्यांच्या लक्षात आले नाही. पण याला कारणही तसेच होते. 2च दिवस आधी म्हणजे मंगळवारी बताशा घोडा मस्ती करून हिसकाहिसकी करू लागला, म्हणून विश्वनाथ येऊन म्हणाला, महाराज तो बताशा बघा काय मस्ती करून राहिला आहे, मी काय करू. श्री महाराज म्हणाले, त्याला सांग मी येतो आहे. काही वेळाने ते घोड्याकडे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर बताशा मोठ्याने किंकाळला आणि फार खुश झाला. श्री महाराज त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवून पाठीवर थाप मारली व ते परत निघाले. तेव्हा तो फार अस्वस्थ झाला. मग मात्र त्यांनी त्याला बाहेर काढला आणि चांगला 5-10 मैल रपेट करून आणला. तेव्हा कोठे तो शांत झाला. त्याला पाहून ते बोलले, मुक्या प्राण्याला देखील शेवटी सेवा घ्यावी अशी इच्छा झाली.
राम कसा सगळीकडे भरलेला आहे. हृदयाची धडधड चालू असून व पायावर इतकी सूज आली असता देखील जर ते घोड्याला इतका पळवू शकतात तर त्यांच्या प्रकृतीबद्दलचा अंदाज कसा कळणार. काही दिवसांपूर्वी 4 मंडळी घेऊन ते सहज बोलत बसले असता एकाएकी त्यांच्या गळ्याला मोठा फोड आला. पाहता पाहता दुसरा फोड आला, तिसरा आला, चौथा आला. 10 मिनिटांमध्ये सगळा गळा फोडांनी भरून गेला. काही कालाने ते फोड आपोआप बरे झाले. फोड एकाएकी कसे आले व ते एकाएकी कसे गेले हे कोणालाच समजले नाही. अशा गोष्टींचे कारण विचारले असता विचारणारा समजूतदार असेल तर ते नीट सांगत, नाही तर त्याची उगीच समजूत करीत. सांगण्याचा मुद्दा इतकाच की गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकरच जाणार असे सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर 1.5 तास निरूपण झाले. श्री महाराज म्हणाले, जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसते, ते भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह हा दृश्य आहे, अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधते. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून ते पदरात पडेल जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागील त्याचे कल्याण राम खात्रीने करील असे मी सर्वांना वचन देतो. त्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज धाकट्या राम मंदिराकडे गेले. रामाचे दर्शन घेऊन झाल्यावर जवळच भाऊसाहेब केतकर यांचे विराड होते, तेथे ते गेले. इथे जे महाराजांनी खूप सुंदर महाराजांनी उपदेश केलेला आहे तो आपण परत वाचूया. की महाराज सांगतात की जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसते, ते भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह हा दृश्य आहे, अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधते. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्या वाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागील त्याचे कल्याण राम खात्रीने करील असे मी सर्वांना वचन देतो. आपण या देहात असल्यामुळे या देहात आहोत आणि ह्या देहामध्ये भगवंताची शक्ती आत्मरूपाने वास करत आहे. ती शक्ती भगवंताची या देहात असल्यामुळेच हा देह कार्य करतोय आणि जे काही प्रारब्ध आहे तो ते देह हा भोगत असतो आणि त्यामुळे इथं जे घडतं ते सर्व काही त्या आत्म्यामुळे त्या भगवत शक्तीमुळे घडत असतं. अर्थात तो करता नाही आहे. करता आपलं मन बुद्धी
हेच असतं, आपलं शरीर हेच असतं, परंतु त्या आत्म्याच्या प्रकाशात हे सर्व कार्य हे घडत असतं. आणि जे कर्म ज्या पद्धतीने घडत असतं, त्या कर्माचे जे नियम भगवंतांनी रचलेले आहेत, त्यानुसार आपल्याला फळ प्राप्त होत असतं. कोणतंही कर्माचं जे नियम आहेत त्याच्यानुसार आपणाला एक एक आपल्याला कर्म फळं प्राप्त होत असतात. त्या 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 गोष्टींना आपणाला सामोरी जावं लागत असतं. तर इथं आणि त्यामुळे हा भगवंताने आखून दिलेला नियम आहे, त्या अधीन सर्व काही घडतं. त्याला शरण जाणं आवश्यक आहे. तर हे इथे सांगितलं आणि शरण आपण नामस्मरण करत राहिलो, भगवंताच्या अनुसंधानात राहिलो, नवविधा भक्तीचा आपण अंतर्भाव आपल्या जीवनात केला, तर जे काही आपणाला प्रारब्ध आपल्या समोर येईल, ते भोगण्याची शक्ती आपणाला आपणहून येत असते. तर इथे महाराजांनी तसं सांगितलंय. त्याच्यामुळे अ, अ, जे आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे, ते पुरेपूर करावं, साधन करत करावं. आपल्या अंतरी अनुसंधानात मन चित्त ठेवून आपण आपलं कर्तव्य पूर्ण करावं आणि मग जे फळ येईल ते त्याची इच्छा असं समजून आपण ते ग्रहण करावं. हे इथे महाराजांनी हा संदेश दिलेला आहे. आणि संत हे आपले सर्वात सुसंस्कृत सुधारित कोण असतील तर ते संत आहेत. आणि संतांनी जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या आधारे चाललो तर आपणाला राम खात्रीने मदत करत असतो, हे महाराजांनी सांगितलंय. पुढे सांगतात की त्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज धाकट्या राम मंदिराकडे गेले. रामाचं दर्शन घेऊन झाल्यावर जवळच भाऊसाहेब केतकर यांचे बिराड तेथे होते यांचे बिराड होते तिथे ते आले. श्री महाराज आपल्याकडे एकटे आलेले पाहून भाऊसाहेबांना व त्यांच्या कुटुंबाला फार आनंद झाला. बसता बसता श्री महाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले, बाई, मला फार भूक लागली आहे, काय असेल ते खायला द्या. श्री महाराजांनी स्वतःसाठी अमुक एक वस्तू कोणाजवळ मागितली असे त्यांच्या सहवासाला सतत राहणाऱ्या कोणाही माणसाला सांगता येणार नाही. डॉक्टर कुर्तकोटी जवळजवळ 9 वर्षे एखाद्या छायेप्रमाणे श्री महाराजांच्या बरोबर वावरले. ते पुढे एकदा म्हणाले, पुष्कळ लोक मला विचारतात की श्री महाराजांचे वैशिष्ट्य असे मी काय पाहिले. यावर मला एकच सांगता येईल की मला अमुक एक वस्तू हवी हे शब्द त्यांनी उच्चारलेले मी कधी ऐकले नाहीत. तहान लागली तर त्यांनी कधी पाणी मागितले नाही, भूक लागली तर कधी खायला मागितले नाही, थंडीने अंग गारटण्याची वेळ आली तरी कधी कपडा मागितला नाही, उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या असून देखील कधी पंखा मागितला नाही, आजारी पडले तर कधी औषध मागितले नाही, पैशाची अत्यंत जरूर असून देखील कधी कोणापाशी हात पसरला नाही. मला अमुक हवे हे वाक्यच श्री महाराजांना येत नव्हते असे वाटते. आपल्या देहाला त्यांनी नावडत्या बायकोप्रमाणे वागविले. देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तर मिळाल्या वा न मिळाल्या तर न मिळाल्या अशा वृत्तीने श्री महाराज जन्मभर वागले. पूर्ण वासना नाश झाल्याशिवाय कोणीही असे वागू शकणार नाही. कधी कोणाजवळ काही न मागणारे श्री महाराज क्वचित प्रसंगी सकाळच्या वेळी भाऊसाहेबांच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणायचे, बाई, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. कालच्या रात्रीची शिळी भाकरी आमटी असली तरी चालेल, मला शिळी भाकरी आवडते. अशा रीतीने त्यांनी शिळी भाकरी खाल्लेली सर्वांना ठाऊक आहे. असो, त्या दिवशी श्री महाराज भाऊसाहेबांच्या बिराडी आले. त्यावेळी लहान मुलांच्यासाठी भात टाकलेला होता. सौबाईंनी भात झाल्याबरोबर तव्यावर थोडे पिठले टाकले आणि भाऊसाहेब व श्री महाराज असे दोघेच जण जेवावयास बसले. श्री महाराजांच्या बरोबर नेहमी 10-12 मंडळी असायचीच, पण त्या दिवशी मात्र त्यांच्याबरोबर कोणी नव्हते. जेवण चालू असता भाऊसाहेब सहज म्हणाले, आपण थोडी विश्रांती घ्या, म्हणजे जरा बरे वाटेल. यावर श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंगजिराचे गिराईक आहेत. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे, देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणे कठीण जाते. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे. भाऊसाहेब, मला
या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दुःख सारखेच मानावे. जेवण झाल्यावर 5-10 मिनिटे विश्रांती घेऊन श्री महाराज परत मोठ्या राम मंदिराकडे गेले. खूप मोठी गोष्ट महाराजांनी इथे अ, भाऊसाहेबांच्या अ, भाऊसाहेबांच्या जवळ व्यक्त केलेली आहे. मनातले त्यांचे सर्व भाव भाऊसाहेबांच्याकडे महाराजांनी व्यक्त केलेले आहेत, की इथं खूप मोठी गोष्ट आहे, की महाराज त्यांच्या त्यांचं त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलेलं आहे हे सांगतायत. आणि ह्यातनं आपणाला महाराजांची दयाळू वृत्ती, आपल्या संतांची दयाळू वृत्ती ही इथे आपल्याला दिसते. काय सांगतायत महाराज, की महाराज काय सांगतायत, की भाऊसाहेब या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंग जिऱ्याचे गिराईक आहेत. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे, देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणे कठीण जाते. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे. भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दुःख सारखेच मानावे. जेवण झाल्यावर 5-10 मिनिटे विश्रांती घेऊन श्री महाराज परत मोठ्या राममंदिराकडे गेले. आता महाराजांसारखे संत, की जे वयाच्या 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 9व्या वर्षी गुरु शोधार्थ बाहेर पडत आहेत, आणि त्याही आधी ते जेव्हा 4-5 वर्षांचे होते, तर तेव्हापासूनच महाराज एकांतामध्ये आपल्या गावाच्या बाहेर नदीच्या इथे एक गुफा होती, तर तिथं ते जायचे. एकांतामध्ये महाराज लहानपणापासूनच साधन करत होते आणि मध्यरात्री उठून जायचे आणि त्यांना शोधून आणायला लागायचं. आणि नंतर तर सवय झाली होती, की हे साधन करायला बसले असतील. आणि अगदी शाळेतल्या मुलांनासुद्धा आपल्या बरोबरीच्या महाराजांनी रामाचं वेड लावलेलं होतं. हे आपण त्यांचं बालपणामध्ये पाहिलं. तर असे हे महाराज, की ज्यांना जन्मताच ध्यास होता रामनामाचा आणि साधनेचा, ते स्वतः करतच होते. आणि तरीसुद्धा महाराज हे भगवत प्राप्ती, भगवत साक्षात्कार होण्यासाठी महाराज हे गुरु शोधार्थ महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी गोंदवले सोडलेला आहे. आणि असे हे महाराज आणि संपूर्ण भारतभर भ्रमंती करून त्यांना त्यांचे गुरु येहळेगाव इथं तुकामाई लाभल्या. आणि तिथं महाराजांनी गुरुसेवा अहोरात्र केली. आणि त्यानंतर महाराज पुन्हा गोंदवल्यात आलेले आहेत. तर अशा रीतीने महाराजांनी पूर्ण भारत भ्रमंती आपल्या जीवनामध्ये, पायी भारत भ्रमंती महाराजांनी जवळजवळ 3 वेळा केलेली आहे. आणि सर्व विद्या महाराजांना, सर्व सिद्धी महाराजांना प्राप्त होत्या. असं असलं तरीसुद्धा महाराजांनी कार्य केलेलं आहे ते अत्यंत सामान्य लोकांवरती काम केलेलं आहे महाराजांनी. तर ज्यांना सर्व सिद्धी प्राप्त आहेत, असे अगदी जसं अगदी सामान्य लोक जे महाराज सांगतायत इथे, की भगवंतासाठी माझ्याकडे भगवंतच पाहिजे ह्या आशेने कोणी येत नाही. तर इथे हिंगजिऱ्याचे प्रपंचासाठी भगवंत पाहिजे ह्याच दृष्टीने सर्वच लोक येतात. हिंगजिऱ्याचेच गिराईक इथं जास्त आहेत. आणि भगवंतासाठी आपणाला देवासाठी देव पाहिजे. तर असा कस्तुरी मागणारा गिराईक फार कमी, तो कस्तुरी मागणारा गिराईक आहे, पण तसे येत नाहीत. तर हिंगजिऱ्याचेच प्रपंचासाठी देव हवा असंच इथे गिराईक जास्त आहे आणि सर्वच तसे आहेत. तर त्यामुळे आपणाला इथं कस्तुरी मागणारा कोण येईल, केव्हा येईल आणि त्याच्यावर मी काम करेल याच्यापेक्षासुद्धा जे गिराईक येतं आहे, प्रपंचासाठी देव मागण्यासाठी काय येईनात, परंतु ते येत आहेत प्रपंचासाठी, प्रपंचाच्या हेतूने तरी आले तरी हरकत नाही. तर अशांच्याच वरती आपण काम करायचं आहे आणि त्यांनाच पुढे घेऊन जायचं आहे. आणि ह्यासाठी महाराजांनी अखंड आयुष्यभर कष्ट उपसले आणि नाना तऱ्हेचे
मानसिक विचार मनोदशा असलेले लोक महाराजांकडे आलेली आहेत आणि प्रत्येकाला महाराजांनी नामाला लावलेलं आहे. आणि त्यासाठी वेळप्रसंगी मान अपमान अगदी विषसुद्धा महाराजांना सेवन करायला लागलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम की महाराजांना एवढा धडधाकट धष्टपुष्ट महाराजांना दम्याचा आजार जडलेला होता. तर हे सर्व महाराजांनी हिंग जिऱ्याचे गिरायकांसाठी जे आपल्यासारखे जे अगदी काठावर पास होणारी मंडळी आहेत किंवा नापास असलेलीच मंडळी त्यांच्यावर महाराजांनी काम केलेलं आहे. तर हे इथे खूप मोठं कार्य आणि आजही ते कार्य गोंदवले इथे महाराज अविरत करतच आहेत. पुढे सांगतायत की शुक्रवार तारीख 19 डिसेंबर शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्यास आले. त्यांना परत जाण्याची घाई असल्याने शुक्रवारी सकाळी श्री महाराजांना जेवायला बोलविण्यास ते मंदिरात आले. श्री महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगून अनेक प्रकारे त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु काळे ऐकेना. तेव्हा त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी कबूल केले. दुपारी 12 वाजता श्री महाराज त्यांच्याकडे गेले. बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते. दोघे जण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले. जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, मला आता जाणे जरूर आहे, मी सोमवारी जाणार. हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला. ते बोलले, आपल्या मांडीवर मरण येणे म्हणजे उत्सव आहे. आपल्याजवळ माझा अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे येऊन राहिलो आहे. यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तसा योग दिसत नाही. भाऊसाहेबांनी पुन्हा विचारले, आपण जाणारच असे म्हणता, तेव्हा त्याला काही इलाज नाही. मग नंतर मी कुठे राहू? श्री महाराजांनी सांगितले, तुम्ही 12 वर्षे इथेच राहावे. इतक्यात काळे बाहेर आले आणि बोलण्याचा विषय बदलला. जेवण आटोपून श्री महाराज मंदिरात परत आले. संध्याकाळी त्यांना दमा लागला. त्याच वेळी कराडचा कोणी मनुष्य दर्शनास आला होता. त्याने समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफणी आणली होती. ती अंगात घालण्याचा त्याने आग्रह केला, म्हणून श्री महाराजांनी ती कफणी घातली आणि रामासमोर आले व तसेच भजनाला उभे राहिले. पायावर फार सूज आल्यामुळे त्यांना फार वेळ उभे राहत नव्हते, म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत. त्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत भजन व निरूपण झाले. तर इथे महाराजांना बरं नव्हतं तरीसुद्धा जेवणाचं प्रसादाचं आमंत्रण आलं, म्हणून महाराज तिथं प्रसादाला सुद्धा गेलेले आहेत. आणि तिथं भाऊसाहेब केतकरांना महाराजांनी सूचना दिली की सोमवारी मी शांत होणार आहे आणि इथून पुढे 12 वर्ष भाऊसाहेब केतकरांनी गोंदवले इथं राहायचं आहे. हे त्यांनी महाराजांना सांगितलं. महाराजांनी भाऊसाहेबांना ही आज्ञा केली. पुढे सांगतायत इथे जसं इथे डॉक्टर कुर्तकोटी यांना पण महाराजांनी सांगितलेलं आहे की कुर्तकोटींना सुद्धा सांगितलेलं आहे की राम किती दयाळू आहे, त्याच्या नावाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार बांधला. पहिल्याने वाटले की आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लावले. तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचे नामावर प्रेम आहे. माझा आता भरोसा नाही, म्हणून माझ्या मागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावे. हे ऐकून कुर्तकोटी काही वेळ काही बोलले नाहीत व त्यांचा एकांत संपला. तर इथं डॉक्टर कुर्तकोटी हे महाराजांच्या पश्चात महाराजांनी देहत्याग केल्यानंतर हे गोंदवले इथे राहून त्यांनी नामस्मरणासाठी सर्वांना मार्गदर्शन केलेलं असावं. इथे असं करण्याची आज्ञा महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटी यांना दिलेली आहे. इथे डॉक्टर कुर्तकोटी यांनी महाराजांच्या पश्चात तिथं येणाऱ्या साधकांना नामस्मरणासंदर्भात पूर्ण मार्गदर्शन केलेलं करण्याची आज्ञा महाराजांनी आधीच कुर्तकोटी यांना दिलेली आहे आणि तसे ते तिथे राहिलेत. आणि डॉक्टर कुर्तकोटी हे महाराजांच्या सहवासात 9 वर्ष आधी सातत्याने राहिलेले आहेत. आणि डॉक्टर कुर्तकोटी विशेष सांगतात की महाराजांनी मला काही हवं आहे हे वाक्यच किंवा ही भावनाच महाराजांच्या डिक्शनरीत नव्हती.
कधीही महाराजांनी कोणतीही गोष्ट मागितली नाही आहे. हे डॉक्टर कुर्तकोटी यांनी महाराजांच्या सहवासात घेतलेला अनुभव आहे. कोणतीही कधीही कुठलीही गोष्ट त्यांनी मागितलेली नाही आहे. आणि जसं डॉक्टर कुर्तकोटींना सांगितलं आहे की माझ्या पश्चात गोंदवले इथे राहून नामस्मरणासाठी मार्गदर्शन करावं, नामस्मरण करून घ्यावं लोकांकडून, सर्वांकडून. तर तसंच त्याच प्रकारे भाऊसाहेब केतकरांना सुद्धा महाराजांनी सांगितलेलं आहे की इथे 12 वर्ष पुढे गोंदवले इथं राहायचं आहे भाऊसाहेबांनी. तर आणि अशा ह्या महत्त्वाच्या जे मुख्य शिष्य आहेत की जे पूर्णतः समर्पित आहेत महाराजांना आणि त्यांची योग्यता आहे सेवा करण्याची, त्यांना महाराजांनी सूचना पण केल्यात की मी कधी जाणार आहे आणि पुढे कार्य कसं झालं पाहिजे, हे सर्व महाराजांनी त्यांना तयार केलेलं आहे. आता पुढे सांगतात की आता पुढची शनिवार तारीख 20 डिसेंबर. श्री महाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचे वृंदावन धाकट्या राम मंदिरापाशी आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती म्हणून श्री महाराज वृंदावनाकडे आले होते. त्या दिवशी जेवण दुपारी जरा उशिरा झाले. जेवण झाल्यावर श्री महाराज बाहेर आंचवत होते. समोर त्यांचे सासरे उभे होते. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, बापू, आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे, मग कसे काय? हे ऐकून त्यांचे सासरे घाबरले पण बोलून गेले, महाराज, माझी मुलगी लहान आहे. त्यांचा भावार्थ असा की माझी मुलगी इतक्या लवकर जाऊ नये. यावर श्री महाराज चटकन बोलले, बरे तर राम तुमच्या मनाप्रमाणे करेल. रात्री श्री महाराज पुन्हा भजनास उभे राहिले. मंदिरात खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते, पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा व एकाच पायावर उभे राहावे. त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभे राहावे. याप्रमाणे त्यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत भजन केले. निरूपणामध्ये देहाचे अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम, संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले. निरूपणामध्ये देहाचे अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम, संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा सांगितले. तर इथे एक तारखेनुसार बाबा बेलसरे यांनी महाराजांची प्रकृती आणि त्या दिवशी महाराजांनी काय केलेलं आहे हे बाबांनी तपशीलवार इथं सांगितलेलं आहे. आता शनिवार झाला आहे, रविवार आहे. रविवार तारीख 21 डिसेंबर. रविवारचा दिवस उजाडला. श्री महाराजांच्या सकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. 10 वाजता श्री महाराजांनी आऊताईला बोलावले आणि सांगितले, आऊताई, सगळ्यांना सांगा की आता भात गावाला गेला. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदाने नाम घ्यावे आणि काळ कंठावा. हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले. इतक्यात बाहेर अंताजी पंत आणि काका फडके यांच्यात काही कुरबूर झाली. तेव्हा दोघांना खोलीमध्ये बोलावून भांडण्याचे कारण विचारले. काका म्हणाले, महाराज, हे पहा, आपण नसला म्हणजे हे असे होते. त्यावर श्री महाराज गमतीने हसून म्हणाले, काका, पण उद्या सकाळी मी इथे कुठे आहे? आपण रामाच्या घरी आहोत. जे असेल ते गोड करून घ्यावे, जे असेल ते रामाचा प्रसाद समजून खावे. भांडण तंटण करू नये. संध्याकाळी 5 वाजता श्री महाराज गोठ्यावर गेले. बापूसाहेब खरे यांची सून निमोनियाने आजारी होती. तिला तेथेच ठेवली होती. डॉक्टर जोशी तिची शुश्रूषा करीत होते. श्री महाराज तिला पाहण्यास गेले व बरे वाटेल, काळजी करू नकोस असा तिला धीर देऊन आपण गायींच्याकडे आले. अभ्यंकर नावाचे गृहस्थ गायींची व्यवस्था बघत असत. मोठ्या गोठ्यामध्ये गायी व त्यांची वासरे मिळून 500 जनावरे होती. त्या सर्वांना नीट पाहून श्री महाराज अभ्यंकरांच्या झोपडीसमोर आले. तेथे गवत पडले होते, ते साफ करण्यास त्यांनी सांगितले. तेव्हा भवानराव चटकन पुढे झाला. त्याने ती जागा स्वच्छ केली, सारवून काढली, त्यावर रांगोळी घातली, खुर्ची ठेवली आणि श्री महाराज तिच्यावर बसले. गवताच्या 2 गंजी घेतल्या होत्या. ते गवत तेथेच पडून होते. भवानरावला हाक मारून ते म्हणाले, भवानराव, आज तू इथेच राहा. हे इतके गवत इथे पडले आहे. नंतर सहज बोलता बोलता ते म्हणाले, ही जागा फार छान आहे.
इथे कायमचे येऊन राहावे असे मला फार वाटते. हे बोलून आपल्या खडावा श्री महाराजांनी अभ्यंकरांपाशी दिल्या आणि त्यांना म्हणाले, मी इथे राहायला येईन, तोपर्यंत या सांभाळून ठेवा. श्री महाराजांना गायींचे फार प्रेम होते, हे सर्वांना ठाऊक होते. कधी कधी गायींचा गोठा ते स्वतः साफ करीत, कधी कधी तेथील स्वयंपाक करून जेवण करीत. म्हणून सर्वांचा समज असा झाला की ते लवकरच मंदिरातून गोठ्यात राहावयास येणार आहेत. अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्री महाराज मंदिरात परत आले. आप्पा जरंडीकर नावाच्या माणसाने उपवास सुरू करून 3 दिवस झाले होते. त्याला बोलावून श्री महाराजांनी विचारले, आप्पा, अरे उपासाचे वेळ काय सुरू केले आहेस? तू उपास का करतो आहेस? आप्पा म्हणाला, महाराज, आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी उपास करीत आहे. यावर श्री महाराज बोलले, इतकेच ना, उद्या मला बरे वाटेल. पण हे शब्द ते असे काही बोलले की आप्पाला त्यांचे म्हणणे खरेच वाटले. श्री महाराजांनी त्याला आग्रह करून जेवायला घातला. पुन्हा रात्री ते भजनाला उभे राहिले. 9 वाजताच सर्व मंदिर गच्च भरून गेले. श्री महाराज आरंभी थोडे तरी मागे पुढे हलत होते, पण 10 वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहूनच त्यांचे सांगणे चालले होते. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. त्यांचे ते शेवटचे भजन व निरूपण होते. म्हणून त्यांना उभे राहण्याचे विलक्षण कष्ट होत असताना देखील ते भजनात फारच रंगून गेले होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. एक अभंग असा सांगितला. तर अशा रीतीने एक दिवसांचं तपशीलवार महाराजांनी काय काय तिथं महाराजांची शारीरिक परिस्थिती कशी होती, कोण कोण भेटले, महाराजांनी अगदी गायींची कशी सेवा केली, अगदी म्हसवडच्या बाजारला जाऊन महाराजांनी कसायाच्या तावडीत चाललेला बैल पण कसा सोडवून आणला, त्यानंतर बताशा घोड्याला महाराजांनी प्रेम दिलं आणि त्याला फेरफटका करून आणला. हे सर्व महाराजांनी एक एक सर्व महाराजांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक साधकाला महाराजांनी प्रेम दिलं, अगदी पशु पक्ष्यांसहित सर्वांना. आणि त्याचबरोबर आता इथून पुढे प्रसाद जो काही तयार होईल तो ग्रहण करायचा सर्वांनी आनंदाने. भात गावाला चालला आहे, तर त्यामुळे आता जी काही भाजी भाकरी मिळेल ती गोड मानून घ्यायची. हे सुद्धा संदेश महाराजांनी दिलेला आहे. तर अशा रीतीने महाराजांनी एक सर्व तयारी करत आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे महाराज गायींच्या गोठ्यात गेलेत आणि तिथं महाराजांनी आपल्या पादुका अभ्यंकराच्या हाती दिलेल्या आहेत आणि सांगितलं की मी इथे आता कायमचा वस्तीला येणार आहे. तर हे महाराजांनी हे सुद्धा ती आधीच पादुकांची व्यवस्था केली होती आणि त्या कुठे कशा पादुकांचं पुढे काय हे आपणाला पुढे आता बाबा सांगतील. आणि या रात्री रविवारची रात्र आहे आणि त्या रात्री महाराज भजनाला उभे राहिलेत. आता महाराजांनी जे शेवटचं भजनसेवा जी केलेली आहे, तर त्यांनी महाराजांनी एक अभंग असा सांगितला. शरण शरण रघुनाथा भक्त पालन करी आता, शरण शरण रघुनाथा भक्त पालन करे आता, श्रीरामा निरोप द्यावा देई अखंडित सेवा, ब्रीद राखी रघुराज हेची सांगत असेत गुज, दीनदासाची विनवणी आज्ञा द्यावी चक्रपाणी. आपण जाणार हे श्री महाराजांनी लोकांना जवळजवळ स्पष्टच सांगितले. भगवंताच्या नामाला विसरू नका हे सांगताना ते म्हणाले, आजवर तुम्ही सांगितली मात, नामाविण हित समजू नका, मानू नका नाम साधन हे लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे, मानू नका सार संसार असार, दृष्ट जोजार मानू नका, सोडू नका नाम धरू नका काम, नाही नेम आयुष्याचा, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. श्री महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. नामाचे महत्त्व फारच मोठे आहे. ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीने सांगितली. श्री महाराजांच्या भाषेमध्ये
त्या दिवशी इतका रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. भजन होता होता रात्री 1 वाजला. श्री महाराजांनी अभंग म्हटला. सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा. तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा देई. तुझ्या पायी पडली मिठी आता जातो उठाउठी. दीनदास म्हणे रघुनाथा आज्ञा द्यावी मज आता. हा अभंग म्हणून श्री महाराजांनी समोर उभ्या असलेल्या रामरायाकडे इतक्या प्रेमळपणाने पाहिले की सगुण प्रेमाचा त्यांनी कळसच केला. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले, बाळ गोपाळ लहान थोर भाऊबंद वतनदार. नाही झालो द्रव्यवान जन्म घेऊन झाला क्षीण. काय दाखवू वदन रामार्पण केला प्राण. आता नाही नाही धोका राम नेईल परलोका. आज्ञा सकळ लोक पाया पडतो मी रंक. आता पुन्हा नये गावा दीनदासा कृपा ठेवा. दीनदासा कृपा ठेवा. श्री महाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला. त्यांना मोठ्याने रडता येईना व दुःख आतमध्ये सामावेना, पण तेथून उठून बाहेरही जाववेना. अखेर 1:30 वाजला तेव्हा श्री महाराजांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघितले आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हटला. भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला. भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला. आजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. आजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. राम नाम वाचे बोला आत्मसुखा माझी बोला. राम नाम वाचे बोला आत्मसुखा माझी डोला. रामनाम वाचे बोला आत्मसुखा माझी डोला. दीनदास सांगे निका रामनाम स्वामी शिका. दीनदास सांगे निका राम नाम स्वामी शिका. झाले. श्री महाराजांचे शेवटचे भजन संपले. ज्या भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला, त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्मास आले. नामाच्या महत्त्वाचे जन्मभर त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले. काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले. काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. तर अशा रीतीने ही 20 तारखेला रात्री महाराज 10 वाजता जे भजनाला उभे राहिले ते 1:30 वाजेपर्यंत महाराज अशा महाराजांना दमा होता. अत्यवस्थ अवस्था होती अत्यंत, आणि मरणोन्मुख अवस्था असताना त्यांचा देह हा मरणाच्या दारात उभा असताना, पायावरती प्रचंड सूज असताना, उभं राहू शकत नसण्याच्या स्थितीत महाराज होते. आणि अशाही स्थितीत महाराजांनी उभं राहून 10 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत महाराजांनी अखेरची भजनसेवा केलेली आहे. आता 22 डिसेंबर 20ची रात्र म्हणजे 21ची रात्र म्हणजे 22 डिसेंबर आता उजाडते. सोमवार तारीख 22 डिसेंबर. रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. रामाची आरती झाल्यावर श्री महाराज सिंहासनावर बसले. ते जरा थकलेले दिसत होते, परंतु नेहमीप्रमाणे परगावाहून आलेली काही मंडळी दर्शन घेण्यास पुढे झाली. त्यांच्याबरोबर ते अत्यंत प्रसन्नतेने संभाषण करीत होते. दर्शन घेणाऱ्या लोकांत एक बाई होती. नमस्कारासाठी ती पुढे आली. त्यावेळी तिच्या डोळ्यांत पाणी आले. श्री महाराज बोलले, माय असे का? तिने उत्तर दिले, महाराज आता आपण आता जाणार आणि 1-2 दिवसांतच
हे मी नक्की समजले. तिला पुढे बोलू न देता ते बोलले, "माय, देव ठेवील तसे राहावे, पण बोलावणे येताच आनंदाने जावे." नंतर सर्वांना निजावयास जाण्यास सांगून आपण स्वतः खोलीमध्ये आले. बरोबर हरिपंत मास्तर, वामनराव ज्ञानेश्वरी, अम्मा वगैरे 3-4 मंडळी होती. किती वाजले म्हणून चौकशी करता 2 वाजले असे वामनरावांनी सांगितले. श्री महाराज 10 मिनिटे तक्क्याला टेकून बसले होते. नंतर ते म्हणाले, "मी जरा आडवा होतो." असे म्हणून ते अंथरुणावर लवंडले. ते उतानेच निजले होते. त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता. 4 वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि "श्रीराम, श्रीराम" असा प्रेमळ शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. 5 मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले. श्री महाराजांना बरे नाही म्हणून 4-5 मंडळी खोलीमध्ये जागत बसली होती. त्यांच्याकडे एकदा बघून त्यांनी पुन्हा डोळे झाकले. सिद्धासनावर बसून डोळे झाकलेले श्री महाराज खरोखरीच एखाद्या योग्यासारखे दिसत होते. 4:15 वाजता त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले. वामनरावांना ते म्हणाले, "वामनराव, आपण शौचमुखमार्जन उरकून घेऊ." म्हणून दोघेही बाहेर गेले. श्री महाराजांनी अंगात कफनी घातली होती, डोक्याला उपरणे बांधले होते आणि पायात वहाना घातल्या होत्या. 15 मिनिटांनी ते परत आले. हातपाय धुवून रामासमोर जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला व "माझ्या माणसांना सांभाळ" असे त्याला म्हणाले. शेजारीच अम्मा उभी होती. खोलीमध्ये परत जाता जाता तिला ते म्हणाले, "अम्मा, रामरायाची ही अखेरची सेवा बरं का." खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी पायावर डोके ठेवले. आपला उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहत श्री महाराज म्हणाले, "जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण." वामनरावांचे पाहून बाकीच्या 3-4 त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला. प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिले, परंतु जास्त शब्द मात्र बोलले नाहीत. श्री महाराजांनी डोळे झाकून घेतले. त्यावेळी अमृत नावाची उत्तम घटका सुरू झाली. त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला. म्हणून जेरे मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणे धाडले. भाऊसाहेबांनी गोठ्यावर राहत असलेल्या डॉक्टर जोशी यांना बोलावणे पाठवले आणि ते स्वतः निघाले. पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्री महाराजांनी आपली प्राणज्योत विझवून टाकली. अशा रीतीने 6ला 10 मिनिटे कमी असताना जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला आणि तो कायमचाच मावळला. वशिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एका अतिदिव्य जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला. श्री महाराज जेथून आले ते पुन्हा गेले. देहांतून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी त्यांना कुशीमध्ये धरले होते. इतक्यात भाऊसाहेब तेथे आले. तो देखावा पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. खरे पाहिले असता गोंदवल्यात त्यावेळी असणाऱ्या सर्व माणसांपैकी फक्त भाऊसाहेबांनाच सोमवारचा दिवस कसा उजाडणार याची स्पष्ट कल्पना होती. परंतु ज्या प्रसंगाची आठवण 40 वर्षांनी उजळली तरी त्यांच्या पोटात भडभडून येई तो प्रसंग डोळ्यासमोर पाहत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. भाऊसाहेबांच्या मागोमाग डॉक्टर जोशी देखील तेथे आले. भाऊसाहेब मोठ्या काकुळतेने त्यांना म्हणाले, "डॉक्टर, जरा नाडी बघा." डॉक्टरांनी कानाला नळी लावून त्यांची छाती बघितली, नाडी बघितली आणि तोंडाने शब्द न बोलता नुसत्या हातांनी सगळे संपले म्हणून सांगितले. डॉक्टरांनीच त्यांना पलंगावर नीट निजविले. भाऊसाहेबांची खात्रीच होती, पण शरीरात अजून उष्णता असल्यामुळे ही कदाचित समाधी असावी असे काही लोकांना वाटले आणि ते तेथेच नामस्मरण करीत बसले. वेडे बिचारे, ही साधी समाधी नसून महासमाधी होती हे त्यांना बऱ्याच वेळानंतर कळले. 10:30च्या सुमारास श्री महाराजांना रामाच्या समोर आणून निजविले. 7 वाजल्यानंतर अंग थंड पडू लागले. झाले, आता संशयाला जागाच उरली नाही. आत्तापर्यंत बरीच मंडळी तेथे जमली होती. श्री महाराज आता पुन्हा जागे होणार नाहीत हे समजल्यावर सर्व मंडळींमध्ये दुःखाचा डोंब उसळला. लगेच ही वार्ता सगळीकडे पसरली. लहान मुले, बायका, पुरुष सर्वजण त्या निष्प्राण देहावर पडून ओक्साबोक्शी रडू लागले. श्री आईसाहेबांच्या शोकाची
आपण कल्पनाच करावी. असे काही होईल ही कल्पना देखील त्या माऊलीला नव्हती. आपला त्राता गेला, आपला आधार तुटला, आपला कैवारी नाहीसा झाला, आपला मायबाप हरपला असे सर्वांना दिसून सगळीकडे ओके ओके वाटू लागले. श्रीरामरायाने प्रयाण केल्यावर मागे अयोध्या जशी निष्प्रभ झाली तशी गोंदवल्याची स्थिती झाली. भक्त मंडळींना एवढा आघात झाला की त्यांची मती गुंग होऊन गेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पूर्ण कल्पनाच पुष्कळ वेळ त्यांना आली नाही. महाराजांचा चेहरा अत्यंत शांत व मुद्रा अत्यंत प्रसन्न असून त्यांच्या वदनमंडलावर मोठे तेज चढले होते. मृत्यूची कोणतीही चिन्हे त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्थ निजलेच आहेत असे पाहणाऱ्याला वाटे. 9 वाजल्यानंतर असे स्वस्थ बसून कसे चालेल हा विचार करून भाऊसाहेबांनी तारा करण्यासाठी दहीवडीस मनुष्य पाठविला. पंढरपूर, पुणे, गदग, कराड वगैरे ठिकाणी तारा पाठवण्यात आल्या. 10 वाजल्यापासून त्या महापुरुषाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. 12 वाजून गेल्यानंतर भाऊसाहेबांनी मुक्ताबाईंची समजूत घातली आणि भात व पिठले शिजवून लहान मुलांना व आजारी माणसांना जेवायला घातले. आप्पासाहेब भडगावकरांना पंढरपुरास तार मिळाल्याबरोबर ते निघाले व त्याच रात्री ते कोंदवल्यास पोचले. ते आल्यावर सर्वांच्या विचाराने असे ठरले की श्री ब्रह्मानंदांची वाट बघावी म्हणून कडुलिंबाचा पाला घालून शरीर झाकून ठेवले. बरीच मंडळी आळीपाळीने भजन व नामस्मरण करीत शेजारी बसली होती. इकडे गदगला सोमवारी पहाटे 4 वाजता श्री ब्रह्मानंद उठले. त्यांनी स्नान केले आणि देवघराचे दार लावून ते ध्यानस्थ बसले. 10 वाजता ते बाहेर आले आणि मी वेलधडीला जातो म्हणून तसेच घराबाहेर पडले. ते बाहेर पडल्यावर थोड्या वेळाने तार आली. त्यांचे पुतणे भीमराव यांनी ती वाचली आणि नागप्पा नावाच्या माणसाबरोबर लगेच त्यांच्याकडे पाठवली. 2-3 मैल पळत गेल्यावर नागप्पाला श्री ब्रह्मानंद दिसले. त्याने टाळ्या वाजविल्या. तेव्हा मागे पळत कोण येत आहे हे पाहण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले. नागप्पा जवळ आल्यावर ते म्हणाले, का रे इतका धावत का आलास? त्याने सांगितले, ही गोंदवल्याहून तार आली आहे. श्री महाराज त्याच्याने पुढे बोलवे ना. हे ऐकले मात्र श्री ब्रह्मानंद मटकन खालीच बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे मोठ्याने रडू लागले. ते म्हणाले, नागप्पा, महाराज चालते बोलते ब्रह्म होते. 2 रुपयांचे तिकीट काढले की ते डोळ्यांनी पाहायला मिळत होते. आता ते कुठून मिळणार? अरे, ही काय बातमी तू घेऊन आलास? नंतर ते पुढे निघून गेले आणि 3 दिवस कोठेतरी गुप्त झाले होते. पुण्यास त्यावेळी प्लेग असल्यामुळे गणपतराव दामले वगैरे मंडळी झोपडीत राहावयास गेली होती. तेथे थंडीत सकाळी 6:30च्या सुमारास श्री पूर्णानंद स्वामी आले. त्यांनी दोन्ही हातांनी शंख केला आणि मोठ्याने ओरडून म्हणाले, अरे गाढवांनो, निजलात काय? बघा तिकडे गोंदवल्याचा सूर्य मावळला. असे सांगून ते निघून गेले. 11 वाजता मंडळींना तार मिळाली. जेथे तारा गेला, ज्यांना ही बातमी कळली तेथे प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्री महाराज गेले हे ऐकून काही लोकांना खरोखरच मूर्छा आली. सर्व ठिकाणांहून मंडळी गोंदवल्यास येण्यासाठी निघाली, पण बऱ्याच जणांना कोणत्या तरी प्रकारच्या अडचणी येऊन वेळेवर गोंदवल्यास येता आले नाही. त्यावेळी मोटारी नसल्यामुळे कोरेगावहून बैलगाडीने गोंदवल्यास यावे लागे. त्यासाठी एक सबंध दिवस जाई. सोमवारचा दिवस तर गेलाच, पण सोमवारची रात्र पण तशीच गेली. मंगळवारचा दिवस उजाडला तरी श्री ब्रह्मानंदांच्या येण्याचा संभव दिसेना. मग मात्र भाऊसाहेब केतकर यांनी पुढाकार घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. रविवारी संध्याकाळी श्री महाराज गोठ्यावर जाऊन बसले होते. त्यावेळेचे त्यांचे शब्द आठवून ज्या जागेवर ते बसले होते ती जागा दहनभूमी म्हणून ठरविली. मोठे शोभिवंत विमान करून त्यामध्ये त्यांना बसविले. कपाळाला बुक्का लावला, गळ्यात तुळशीचा मोठा हार घातला, त्यांची पूजा व आरती केली आणि जानकी जीवनस्मरण जय जय राम म्हणून सर्वांनी विमान उचलले. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम असे भजन करीत गुलाल, बुक्का आणि फुले उधळीत सर्वजण निघाले. गावांतून मिरवीत विमान दहनभूमीवर आणले. जागा गोमयाने सारवून, रांगोळ्या घालून आणि केळीचे खुंट बांधून शृंगारली होती.
तेथे आल्यानंतर थोडे भजन झाले. श्री महाराजांचा चुलत भाऊ श्रीहरी याने सर्व संस्कार यथासांग केला आणि शरीर चितेवर ठेवले. अग्निनारायण भडकायला काही वेळ लागतो काय? दुपारी 3 वाजण्याची वेळ होती आणि अग्नीच्या ज्वाळा भयंकर रूप घेऊन आकाशाकडे धाव घेऊ लागल्या. ज्यांना आम्ही श्री महाराज म्हणून इतक्या आपलेपणाने पाहिले त्यांना आम्ही आमच्याच हातांनी अग्नीच्या स्वाधीन केले, हा विचार देखील मनाला पोळून टाकतो. पण प्रपंचाचे व जडाचे स्वरूप असे आहे, त्याला काय करणार? चिता पेटवल्यावर भवानराव बेफाम झाला आणि आत उडी टाकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला 4 माणसांनी आवरून धरला होता. तसा श्री महाराजांचा कुत्रा पण वेड्यासारखा चितेच्या भोवती गिरट्या घालीत होता. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जळून चिता शांत झाली. 3ऱ्या दिवशी अस्थी गोळा करून भरून ठेवण्यात आल्या. भवानराव समाधीस्थानापाशी अस्थी जतन करून असे व त्यांना प्राणाबरोबर सांभाळीत असे. प्रयागास नेण्यासाठी कोणी त्या मागितल्या तर तो चक्क देत नाही म्हणून सांगेत. अखेर श्री ब्रह्मानंदांनी त्याला पत्र लिहिले व अस्थी हरिपंत मास्तरांना देण्यास आज्ञा केली. तेव्हा त्याने मुकाट्याने त्या मास्तरांच्या स्वाधीने केल्या. मास्तर निघाले व त्यांचा मुक्काम हरदास झाला. आता हरदा हे ठिकाण नर्मदा तटी आहे. तर महाराजांच्या अस्थी भवानराव देण्यास तयार नव्हता. हाच भवानराव की जो ज्याची घटना त्याच्या एक भूत त्याला तो साधना करत असताना गच्चीत निवांतस्थानी तिथे ते भूत त्याच्या समोर आलं होतं. तोच तो भवानराव आणि त्या भूतालाही तो घाबरला नव्हता. हा भवानराव की जो महाराजांच्या अस्थी कोणाला देतच नव्हता. परंतु श्री ब्रह्मानंदांनी आज्ञा केल्यानंतर मात्र त्यांनी मास्तरांना महाराजांच्या अस्थी विसर्जनासाठी स्वाधीन केल्या. तर इथे सांगतात की मास्तर निघाले व त्यांचा मुक्काम हरदास झाला. पूर्वी श्री महाराज तेथे असता श्री आनंद सागरांच्या अस्थी आल्या होत्या. आता महाराज जेव्हा हरद्याला होते त्यावेळेला आनंद सागर महाराजांचे शिष्य त्यांचं निर्वाण झालं आणि त्यांच्या अस्थी हरद्याला आल्या होत्या. तर त्या इथे काय सांगतात की पूर्वी श्री महाराज तेथे हरदास असता श्री आनंद सागरांच्या अस्थी आल्या होत्या. त्यावेळी ते बोलले होते, या इथेच असू द्या, मी प्रयागला स्वतः जाईन, त्यावेळी त्या घेऊन जाईन. पण नंतर श्री महाराज परत गोंदवल्यास आले व पुन्हा प्रयागला गेले नाहीत. म्हणून हरदास कपाटात ठेवलेल्या श्री आनंद सागरांच्या अस्थी देखील यावेळी हरिपंतांनी आपल्याबरोबर घेतला व अशा रीतीने गुरुशिष्य अखेर बरोबर प्रयागला गेले. भैयासाहेब इंदूरकर कुंभोजकर, पटाईत मावशी इंदूरची ताई, मसूरियातील शिवमंगल बाबू भट वगैरे पुष्कळ मंडळी बरोबर गेली व नामाच्या गजरांत श्री महाराजांच्या अस्थी गंगेत सोडल्या. ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला त्या देहाचे सर्व भौतिक अवशेष नाहीसे झाले. ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला त्या देहाचे सर्व भौतिक अवशेष नाहीसे झाले. तर अशा रीतीने महाराजांचं निर्याण आणि महाराजांच्या अस्थी विसर्जनासाठी प्रयागला जात असता महाराजांनी आधीच त्यांचे शिष्य त्यांच्या अस्थी हरदास ठेवण्यास सांगितलेल्या होत्या आणि माझ्याबरोबर त्या प्रयागला येतील. इथे काय सांगितलं होतं की मी प्रयागला स्वतः जाईन, त्यावेळी त्या घेऊन जाईन, हे महाराजांनी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या शिष्याच्या अस्थी ज्या हरदास होत्या त्या अस्थी महाराजांच्या अस्थीसोबत प्रयागला गेल्या. केवढे थोर भाग्य आहे शिष्याचं की महाराजांच्या अस्थी विसर्जनासोबत शिष्याचं पण अस्थी विसर्जन होते. असे श्री आनंद सागर महाराज हे महाराजांचे शिष्य आणि अशा रीतीने महाराजांचा भौतिक देहसुद्धा पंचत्वात कायमचा विलीन झाला. तर हे खूप सुंदर रीतीने बाबांनी इथे महाराजांच्या महासमाधीचं पण सविस्तर आपणाला वर्णन केलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी सर्वांची सर्व प्रकारे सेवा केलेली आहे. हे शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या रात्रीसुद्धा महाराजांनी भजन सेवा करूनच महाराजांनी पुढे पहाटेला
महाराजांचं निर्वाण झालेलं आहे. इथं आपण थांबूयात. महाराजांचं नाम घेऊन आपण थांबूयात.